अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला। शहरातील मूलभूत वाहतूक समस्या सोडवल्याशिवाय केवळ हेल्मेट सक्तीने अपघात रोखण्यात येणार नाहीत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। राजापेठ उड्डाणपुलावरील अपघातानंतर प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधत हा अपघात प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला। शहर पोलिसांकडून हेल्मेट सक्तीवर भर दिला जात असला तरी रस्त्यावरील मूलभूत समस्या कायम असल्याचं त्यांनी म्हटलं। निवेदनात नो एंट्रीच्या वेळेतही जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक, अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणं, अपुरी आणि बिघडलेली सिग्नल व्यवस्था तसंच अनियंत्रित जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं नमूद करण्यात आलं। या सर्व समस्या कायम असताना केवळ हेल्मेट सक्ती करून असा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला। तर शहरातील वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारावी, जड वाहनांवर प्रभावी नियंत्रण आणावं, अतिक्रमणं हटवावीत आणि सिग्नल व्यवस्था सुरळीत करावी आणि त्यानंतरच हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। काल नुकताच एक राजापेठला अपघात झाला, त्यामध्ये आमच्या 2 महिलांना दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला। याला सुद्धा कारण हेल्मेट असू शकतं, कारण की नवीन झालेलं आहे, त्यांना ते पुन्हा त्याला हेल्मेटची सहमत नसल्यामुळे किंवा एक तो रुजला नसल्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम झाला व ती घटना घडली। शहरात वाहतुकीची अशी व्यवस्था आहे की दुपारी किंवा हे असताना म्हणजे वाहतूक बंदी असताना मोठ्या वाहनांना तरी पण सर्रासपणे शहरात वाहने चालू राहतात। मग याला जबाबदार कोण? शहरातील स्पीड ब्रेकर काही त्याला म्हणजे स्पेसिफिकेशनच नाही, कसे कुठे कसे टाकलेले आहे ते सुधारित असले पाहिजे। की हेल्मेटमुळं फक्त समोरचं दिसलं, आजूबाजूचं दिसलं नाही आणि आवाजसुद्धा कमी आला त्याच्या हॉर्नचा, म्हणून त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हेल्मेट सक्ती अमरावती शहराच्या महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर करावी, जेणेकरून अमरावती शहराची जे थोडीशी जे होणारी या रोडाच्या गड्ड्यापासून तकलीफ आहे, इथच्या ट्रॉफिकपासून तकलीफ आहे, इथे ब्रिजचं 1 वर्षापासून जो गांधी चौकात व राजकमल जो हमालपुरात व राजकमलचा जो ब्रिजचं जे काम चालू आहे त्या ब्रिजचंही काम पूर्ण व्हायचं आहे। अमरावती शहर हा पूर्ण ट्रॉफिकच्या वेळाकात फसलेला आहे, म्हणून ही जी हेल्मेटची सक्ती आहे ही जीवघाणी आहे। यामुळे जीव 100% जातील, म्हणून हेल्मेटची सक्ती अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर असावी।